देवा लक्ष ठेवा. तर बायांनो, पुढच्या ट्रिपची तयारी करायला घ्या. डेस्टिनेशन लेक डिस्ट्रिक्ट. कारण आहे इंदू डार्लिंगचा 75वा वाढदिवस, जो तिला आपल्यासोबत सेलिब्रेट करायचा आणि तिच्याकडे एक सरप्राईज. चला. तुला नाही जमत. माझे हे एकाच्या लग्नाला नाही झाले. ट्रीप कधी करत तुम्ही भांडू नका ना आता. हे माझ्या भाचीला सोबत आणलं तर चालेल का? नाही म्हणजे आधी नाही. हो हो बिंदास. अरे निर्मला सर्विस नाही की आम्ही. हे आधी रमा ती कशी येणार? तिचं बाळ लहान आहे ना. तिला पण आत्ताच बाळ व्हायचं होतं यार. हे तू सत्ताईचं काय म्हणत होती इंदू मावशी? ते आल्यावर सांगेन मी. पण तुम्ही या तर आधी. चला काहीतरी लेख जिकरीला तू जिल्हाच पण पाहिजे. गाडी बंद पडली. मला ना गाडी बघूनच कळतं ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहे की नाही ते. आता एकतर तू खाली उतर नाही तर मला खाली उतरू दे. हे इथं राहणार आहोत आपण. इथे का राहू आपण? आम्ही धक्का मारू का? थांबा थांबा. आधी यांना काढा बाहेर. मग झेपल काय तो धक्का. मम्मी सांग. वैशाली, पाणी येतंय का पाच? वैशाली काय या. चल ग. हिटलं वेदर म्हणजे हिटलं वेदर बाई. काय पोचलं का व्यवस्थित? काय होणार कधी परत आल्यावर? नाही म्हणजे असं पोचलोय पण ते तसं नाही पोचलोय अजून. ऐका ना ते मग तोंड टेकलं काहीतरी बोलायचं म्हणून बोलणार का कळलं? हे 8-15 दिवसात आमची नुसती आठवण जरी आली तरी लय झालं म्हणतो आम्ही. नाही का कसं बोलताय? आणि ऐका एकदम मस्त. स्टीव्हची तब्येत एकदम सुधारली. हाईट पण वाढली. हा कुठे स्टीव्ह आहे?
नाही का? मला तर बाई सगळी गोरी शेमच दिसतात. अगं अख्खा माणूस बदलला तरी तुला कळत नाही म्हणजे कळत. ए कृतिका, हा कोण आहे? लेटेस्ट कळत सो वेलकम. हे आम्ही नुकतंच सुरू केलेलं बेड अँड ब्रेक हा लय भारी आहे. आणि तुम्हीच आमचे पहिले गेस्ट आहे. हा आम्ही म्हणजे तुम्ही दोघांनी का? नाही, आम्ही तिघांनी. मी स्टीव्ह आणि हॅन. हा स्टीव्हचा छोटा भाऊ ॲलिस्टर. हा तरी म्हणलं. काय? हे नमस्कार. ए, नमस्ते. सगळ्यांना पहिल्यांदा हेच शिकवतेस का? हॅलो, नाईस टू मीट यू. मायसेल्फ तान्या. अनारस सर. निर्मला ताकडे ये ग सो. असं काही नसतं आपल्याकडे. बरं, स्टीव्ह कुठे आहे? हा आणि सोडलं नाही मी त्याला अजून. तो आमच्याच कामासाठी स्कॉटलंडला गेलाय. काम झालं की येईल मी. जायचं का? थांबू की अजून उन्हाचे चटके नाही लागत आहेत मी. ही माझी भाची मनाली ब्रायडल मेकअप करते. सगळ्यांचे मेकअप करून देईल ती आहे. हा का? मला पण करायचं. हॅलो. अहो तुम्ही आधी मेसेज करायला म्हणाली होती मेघना. आत्ता मी बाहेर आहे. नाही म्हणजे खूप जास्त बाहेर आहे. टूअरला आहे मी. इथे ना नेटवर्क नाही आहे. तुमचा आवाज रक्त येतंय. आमच्यात एवढा खर्च केल्यावर रक्तच येतं. हो का? काय सांगितलं? कबीर, बाकी सगळं भरलंस ना? माणसं भरायची राहिली. Welcome to Longman Tacom. It was first, Where's the washroom? which is something on the left. As I was saying, it was first built in आणि 18... माझी खोली तू आणि तान्यावर. आणि इंदुताई ती आणि मी इथे खाली होतो. असं कसं? इंदुताई आणि मी एकत्र ठरलं होतं. कधी? ठरलं होतं तर मागच ठरलं होतं. आणि आहे ना सेल ना अगं एकाच घरात आहोत ना आपण. वर काय खाली काय. चल चल चल. बाहेर चण्याचं जेवण आलं असेल यांना. कसं जंगल चढून गेलेली बाई आहे मी. या फडतूस पाहिल्या काय एका दमात चढी. So as I was saying, the house was first built... इथं केवढं मोठं आहे माहितीये. आपल्याकडे गाव असतात अशी. चल बघायचं. हा परत. अगं, ऐक ना आता. वेलकम टू गोवा सिंधू. मैथिलीचं लग्न झाल्यापासून घर इतकं रिकामं वाटायचं म्हणून सांगू. अरे काय मस्त प्रायव्हसी आहे तुम्हाला नवरा बायकोंना. कोण मैथिलीचे बाबा? त्यांचा काय उपयोग नाही. अगं बाई नाही तर काय. पण आता मनाली आली आहे ना, मग जरा बरं वाटतं. आहे कुठे ती? अगं वॉकला गेली असेल. घरात नाही सापडली की समजायचं वॉकला गेली. काय ग? रक्त येतंय. आमच्यात एवढा खर्च केल्यावर रक्तच येतं. हो का? काय सांगितलं? हळद लाव. मागच्या बायका कुठे आहेत? कळ. तू तर बाहेरून कुठे आलीस? चालायला गेलं. हे आत्ता संध्याकाळी? लाईट बदलत असतानाच बघायचं नवीनचा खरे रंग दाखवत. अरे वा.
यायला खूपच नाही. अजून निस्कटून सांगू. तुम्हीच तर म्हणालेला की यांच्या पुस्तकाला पुन्हा म्हणून. नशीब ग्लास धरायला म्हणून तरी फोन खाली ठेवलास, नाहीतर मगाचपासून डोकं त्यातच आहे तुझं. नाही ग काय बघतीये ना मी. आम्हाला नाही सांगायचीस, पण मैथिली असती तर सांगितलं असतंस. त्या दोघी का नाही आल्या यार? फालतूकडे आहे. हो ना, रमा नाही तर मजा नाही. तर काय बघ ना यार, नॉनसेन्स कुठल्या. घ्या की वाटत असेल तर. कोणी मी ते यांना कुणाला पाहिजे असेल तर आग्रह करत होते. या आग्रह आग्रह करत होते. Yeah, I love to travel. I was in Barcelona for 4 months. 4 months in Barcelona. Yeah. But then, what about your family? What about them? अरे हा, मला असा विचार न करून चालतं नाही का? What? काय? मी तुला भेटून टाका. मेघनाने माझं नाव नोंदवलंय मॅरेज ब्युरोमध्ये. अरे वा, पण मला ते पटलेलं नाही. का? नाही बरोबर आहे. 5च वर्ष झाले विक्रमला जाऊन, म्हणजे तितकी पण नाही ना. किती झाली की पुरेशी होतात? तसं नाही, पण कसं दिसेल ते. हॅलो, माणसांना शारीरिक गरजा पण असतात. एक का नसतात का? हा, नाहीतर नुसतं डेटिंग करा की. हो, म्हणजे कशाला पाहिजे ना लग्न बिग्न भानगड. काय वाटतंय ते? लग्नच बरोबर आहे. नाही जमायचं तिला. आता लेक पण हाताशी आली तिच्या. आता काय पुन्हा नव्यानं संसार थाटायचा का तिला? ज्याला एकटेपणाचा अनुभव नाहीये ना, त्याने सल्ले देऊ नयेत. नाही नसेल अनुभव एकटेपणाचा, पण याच समाजात राहायचंय आपल्याला. निर्मला कुठला समाज? बोललेलं सोपं असते. हो, पण तुला वाटतंय तेवढं ते नाहीच. गीता, तू अजिबात लग्नाचा विचार करत नाहीस. काय काय आले मी. ते दिसतच आहे की. हा मग काय? आज ना पोर थकली मी फार. चला. अगं खरंच माणूस थकत नाही का? थकतो माणूस, पण म्हणून हे नको आणि तुम्हाला. माझा आज मूड नाही. मग सिग्नल कशाला केला? कसला सिग्नल? मी व्यवस्थित पाहिलं. तुम्ही सिग्नल केला की आता नको, आपण नंतर बसू, असा सिग्नल केला तुम्ही, म्हणून आले. कमी कधी सिग्नल केला तुला? कमाल करता येईल ताई. मग नाही का असं निर्मला. अगं तिला झोपू दे, तू एन्जॉय. चल गुड नाईट. झाला.
चल तुम्ही पाहिलं होते असं. Open the windows. विंडो उघड देव नॉट पॉसिबल. हा हे पण एकदमच नॉट पॉसिबल. काय चाललंय? अगं काही नाही ग, म्हणजे जराशीच फोडणी घातली तुला एकदम वाजायलाच लागलं. बाहेर खायचं ठरलंय ना आज आपलं. कशाला कामं वाढवताय? कधीची जागा आली म्हटलं चालू चालू होईल. सगळ्यांना भुका लागल्या असतील तर पटापट करावं काय. त्यापेक्षा निर्मला रेडी झाली का बघ, तिला खूप वेळ लागतो. हो जा. आणि तू प्लीज प्लीज मला विचारल्याशिवाय या घरात काही उद्योग करू नका. मग ते मम्मी साहेब, मम्मी साहेब, अय्या मम्मी साहेब. किती क्यूट. आवडलं तुला? एकदम हॅपनिंग दिसतंय. आम्ही तुला एक गंमत दाखवतो. हे बघ, अयो तुम्ही नाही राहणार? हे हे तुला मला हा टाळायला आपण दोघी जोडीनं मिळू. मला नको बाई. ई म्हणजे हे ई आहे. ते मगाशी काय ते हापली का काय ते मला दिसते. ते बघायला म्हणलं, घालायला कुठं? अगं सवय नाही म्हणू. कॉलेजात घालायचे मी, लग्न झाल्यावर सोडून. तुम्ही घाला की, तुम्हाला सूट होते. मी जाते, मनाने वाट बघत असेल. ते थोडं ब्लशन. अगं नाही तेवढं बस. बरं इंदू नाही कुठे बसले? इकडे आहे का? ठीक आहे. अरे थँक्यू. जरा केसातून कंगवा तरी फिरवायचा ना. अगं तिने फक्त मेकअप मागितला. तिच्याने तुझ्या काय उतार करून ठेवलाय स्वतःचा. ते लिप्स करू की थोडी. नाही सगळे होते आम्ही ब्रिद्ध. चिंबू. चिंगू हाय अभ्यास काय म्हणतोय. बोर. मेघना ओरडत नाही ना, तिला म्हणून लाडावर येते, दुसरं काही नाही. अरे चला आता. कधी का तो ओरडतो, मी नंतर फोन करते. बर बाय बाय. कबे बाकी सगळं भरलेस ना? माणसं भरायची राहिली निघा. हे काय आहे रे हे. चला चला चला. ए इंदू, आपण इथे बोटिंगला चाललोय, फक्त मंगळावर नाही चाललोय. अरे काय अगं मग हे काय आहे? काय करे काय. अरे निर्मला मावशी कुठं आहे? बुटाची लेस. तरी मी तुषारला म्हणलेलं की सपसपवाली बुटं घे म्हणून. सूर्यफुलाशिवाय मजा नाही.
कसं राहतोस तू? प्रिया कॉलेजच्या हॉस्टेलला असते. आजीची तब्येत सुद्धा बिघडत होती सारखी सारखी. सो आईचं आणि तिचं असं ठरलं की आपण सोलापूरला शिफ्ट होऊया. तिथे हवा वगैरे बेटर आहे ना. खरं तर सगळ्यांनी शहरं सोडली पाहिजेत हळू. मस्त फार्मवर जाऊन राहायचं. गाई, कोंबड्या, मेंढ्या, ससे वगैरे. तुझा पोल्ट्री फार्म होते पण तू काय नसतं तिकडचे त्याचं काय आठवण येत असेल ना रे तुला सगळ्यांची. नॉट रिअली. शांतता पाहिजे उलट खूप. एवढ्या शांततेने बोल कसं होतं? कधी मला सांग ना, आपलं जे पुढचं BLDचं बुकिंग आहे त्यांना रिक्वेस्ट करून थोडं पोस्टपोन करता येईल ना? असं कसं आलं? मला त्यांच्या फ्लाईटचं बुकिंग झालं. की भाई तुझ्या इकडे होत नसेल ना तर मला वेळेत सांग, मला दुसरी सोय बघायला. कधीच म्हटलं मॅडमला एखादी महत्वाची जबाबदारी दिली आणि त्याची तिने पार पाडली. शक्यच नाही. नाही होते असं म्हणाले का? माइंडच प्रश्न विचारला ना, एवढं ऐकत काय होतंस? मस्त अंडरस्टिमेट कर. असं अंडरस्टिमेट करायला तोंडावर पाण्याची मजा येते ना मला. आम्ही पाहिलं कवी मला फोन लाव. मला इथं फार बोर होते. मीता? अंकुश हाय. तू इथे कशी आहेस तू? घरी आला 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 मस्त ना म्हणजे लाईन मारली असते ना काय कधी कोणावर? नाही तर बाई काही कळायच्या आतच माझं लग्न लावून दिलं. मग कधी मारणार लाईन बिन? मारून तर बघ, मज्जा येते, मस्त वाटतं माहिती. तुम्ही मार, मी बघते. मी येणार काय कुठं दिसला का? असं एकदम कसं होतायचं? नावासारखं करून बघून घ्यायचं. कसं कसं अगं तू घाबरेल असं नाही काही. नाही 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 हळू. हा अहो तू इथंच बघतोस ते मला. मग आता आता काय करायचं? आपल्याला इंटरेस्ट नाही आहे ना. मग अशी एक अदा करायची आणि चालू करायचं. हो हो नाईस. 5 वर्षानंतर आपण भेटतो. मीता तू काहीच टचमध्ये नाही राहिलीस ग. मी कोणाच्याच टचमध्ये नव्हते मधला बराच काळ. मग कॅचअप प्लॅन झालाच पाहिजे. आज डिनरला जायचं? माझ्या मैत्रिणी ऍक्च्युली वाट बघताय. आपण निघायचं का? आपण नंतर भेटूया ना, ठरवून भेटू. हा कॉल कर. हो नक्की? हो. तरी म्हणजे पाणी कुठे राहिलं? कोण का? कोणी नाही ग. ते त्याला माहितीये का? पुणे सारखं वागत नव्हता तो. माझा आणि विक्रमचा कॉलेजमधला मित्र. अरे वा बेस्टच आहे. काय ठरलं मग? काय ठरणार? फोन करून नाही. गोष्टी पटापट पुढे गेल्या हो. खरंच असं काही नाही. आपण निघायचं का? डॅशिंग आहे. तुला विचारलं का कोणी? आहे तर आहे. तुम्हाला वाटतंय तसं नाहीये. का नाहीये हा प्रश्न आहे. कधी 72? क्या बात आहे. म्हणजे म्हणजे आपल्या या एरियामध्ये आता 72 मुली आहेत ज्यांना मला भेटायला आवडेल. कशाला? कशाला असणार आहे?
बोलणी करायला बोलणी बिळणी नसतात गळे याच्या मग डायरेक्ट बाई काही काय रंग तरी मॅच व्हायला पाहिजे नाही तर नंबर तरी मला वाटलं विषम संख्या म्हणल्यावरती चालतंय. नाही एक मिनिट पाहा बघू अगं हे आहे ना हे घे हे टाक ड्रॉ 4 Tanya, when are you supposed to take this off? Have little patience. If you wait, you will get smooth skin like baby's water. You want your skin to be like a button. You're crazy, Tanya. That आहे अंकुशरावांचा मेसेज आहे. नाही ग आणि कोण अंकुशराव तू गेमकडे लक्ष दे टाक पान टाक चला आता फक्कडचा चहा करते. अगं किती उशीर झालाय आता एवढा उत्साह आहे का तुझ्या चहा येतोय म्हटल्यावरती लोकांचा होणारा चेहरा बघायला मला खूप आवडतं. बरं मग आमचा हा ते काय कोण आहे ग कोण माझा करते असा हा दाखव असा मम्मी साहेब मम्मी साहेब गेल्या ह्याच्यात मला काही कळत नाही असं समजू नको तू सगळं बघते मी बघा की मग आपलं जे शिस्त ते दिसतं. माझ्या मैत्रिणी आहेत तुझं काय आहे ग पुढं 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 मग कशाला आणली बरोबर. डिलीट कर ते काय ते फोन म्हणाली जरा बसली सगळ्यांच्यात येऊन तर काय बिघडतं ग तुझं आता सगळ्यांना मसाज करून दिले ना. हे बघ हात जांभळे पडलेत माझे. फेस पॅक पण नाही ना लागलास बोर होतं ग मला. ती तानिया बघ तिला मग कसं चमकता येतं ते मग दत्तक घे ना तिला प्लीज. वैशाली म्हणाली त्या ट्रेन राईडवाल्याचा फोन आला होता फक्त तुम्हाला दोघींचं कॉन्ट्रीब्युशन राहिले मला तारीख फायनल करायची ए ओ सॉरी सॉरी किती द्यायचे दोघींचे 120 पाऊंड तू तुझे दे. मी नाही करणार ट्रेन राईड. हा चल ना आता मजा येते खूप मला नाही परवडलं. अगं हिचं ना आपलं काहीतरीच असतं तुझे पैसे मी भरणार नाही का आता नाही परवडणार तर नाही परवडणार ना. अगं थांब कुठे चाललीस चालाय एवढी अंधार थांब थांब कबीर येईल तुझ्या बरोबर ए कबीर जा जा का कबीरच्या ढुंगणाला रेडियम आहे का. बघितलंस कसं चांगलं बोलते तुला टफ देते म्हणजे बघ ना हे तुमचे पूर्वज खूप खेकडे जायचे का ग ए तू जाऊन तुझं तोंड धुवून ये नाही तर असंच काढ राहील ते काय झालं ते नाकावर टिचकी मार अशी दिलं का जातील ग जातील I cannot believe how soft my face feels. Where did you get this? ऑनलाईन स्पेशल समर ऑफर. Thank you, Tanya. वेलकम. एक तान्या मला कोणी पाठवलं नाही ते खूप मागवलंय. तुम्हाला देते 2 बाटल्या. सतत कसल्या आदरी करत बसायचं आणि मग नको तितका वेळ त्या डिलिव्हरी बॉय वाल्यांबरोबर का पाहत बसायचं बिचारे कुठून कुठून धडपडत येतात. बरं वाटत असेल ना.
कुणीतरी विचारपूस करतंय. ते पाणी विचारलं एक वेळ तर ठीक आहे, पण हे नाही एखादा टावेल पाहिजे का म्हणून विचारलं. पावसात भिजला होता तो. पडता का थोडा वेळ असं पण विचारायचं. ए निर्मला, सासू सारखी नको वागू का? हॅलो. कबीर, हा? मी तुला नेक्स्ट ट्रिपचा रूम प्लॅन घरी केलाय हा. थँक्यू. हे मनाली नाही म्हणे अजून. बघ ना, ती खरंच रोज एवढा व्यायाम करते? नाही हल्लीच सुरू केलंय तिने हे सगळं. सगळं ओके आहे ना? अगं तिला पिरियड्सचा खूप त्रास व्हायचा. म्हणजे एवढं दुखायचं की धड उभंही राहता यायचं नाही. म्हणून मग ऑपरेशन करावं लागेल. गर्भाशय काढलंय तिचं. तेव्हापासून असं मरेपर्यंत थकून देते स्वतःला. हाय. म्हातारे पाठवलं ना. तिला पाठवलं. मी येईन असं वाटलं का तुला? कॉन्केस आहेत का तुझी? ए नीट बोला, माझी आत्या येते. तू कसं बोलतेस तिच्याशी? मी बोललेलं चालतं, माझी आत्या आहे ना. मला सांग, सुंदर मुली व्यायाम करून अजून सुंदर होतात का? मोठीसाठी माहिती. तू फक्त फ्लटच करतोस, काहीतरी काही करता येतं तुला. धावता येतं मला. मी असा रोज तुझ्या बरोबर आलो तर चालेल का? त्यात काय विचारायचं? नाही म्हणलं तुला आवडेल नाही आवडेल. मी काही खाणार नाही आहे तुला. मी निर्मला मावशी किंवा वैशालीला फोन करू का? काळजी नका करू, आमच्या मम्मीसारखी आहे ना सिंधू खाली. हेच असतं का रे खुशी? हा, एवढंच असतं? उद्या कुठे जाणार आहोत आपण? का उद्या पण हे सगळं असंच आहे? नाही, उद्या तर केझिकला जाणार ना, तिथे पेन्सिल फॅक्टरी म्युझियम आहे. अगं कॅन्टीनला जाऊ. ब्रिटन मधला सगळ्यात उंचावरचा पब आहे तिथे. उंचावर बसून दारू प्या फक्त. अरे यार जरा गप्प बसा ना. असं त्यांनी एकही मासा पकडता येणार नाहीये. मग बार्बेक्यू काय डोंगराचं करणार आहोत आपण? त्याच्यात पिण्याचा प्लॅन्स नसेल तर उंचावर काय ना खाली काय. माझे अगं तानिया, ये माझ्या शेजारी येऊन बसली. अजिबात हालायचं नाही. जिथे होतीस तिथे उभी राहा. गपचूप. मिळालाय पण यांना तर काही नाही म्हणणार. आता आणखी 4-5 तास तरी काय घडायचं नाही. गाडी चालवता येते का? ॲलिस्टर कडनं घेतली. जायचं का आपलं? चल जाऊया. ए म्हणाली, आमच्याबरोबर येते का फिरायला? थांब घातल्या, इथे मी बिल पाहून मासे अट्रॅक्ट करते. थांब जरा.
मोठी कोळीणच व्हायची. फिशिंग इज अ स्पोर्ट. अरे तुम्ही बसून राहायचं आणि आता काय आणि ते मासे पण बघितलं ना केवढे चॅप्टर नेमका त्याच्याच गाळाला लागला. पण तुम्ही किल्ली घेतलीस ना मस्त नाव घेतलीस. आता काय मी चालवणार प्लीज. हा थांब Let's get him pulled into the boat. हे काय निर्मला आणि वैशाली कुठे गेले? मला वाटलं बसमध्ये येऊन बसल्या. Remember now she had my keys. I think they took my car. अरे बापरे, काय डेंजर कॉम्बिनेशन एकत्र गेले. सेकंड टाकत होते. अगं गाडी ऑटोमॅटिक आहे. नसतं का मग? अर्थात नसतो. काय शोधतेस? ते ब्रेक कुठं असतो का? ऑटोमॅटिक तो पण नसतो. असतो ना, का नसेल? मग कुठं असतो तो? तुला पायाशी कुठं इथं? शेवटची गाडी कधी चालवली होतीस? 30 वर्षांपूर्वी. आता जरा टच केलाय. जरा नाही, खूप केलाय. तू गाडी साईड लावली तर थांबव गाडी, थांबव. गाडी थांबवली ना. तेच तर जमत नाही ना. What were you doing? The road is closed. Can I see some ID? ID? No purse. Purse at home. And what about the papers? No papers. Is this a stolen vehicle? Not stolen. Please don't misunderstand us. ते काय झालं वो मॉर्निंग टी टाइम स्माइलिंग डी होती What? की काय बोलायचं? की सकाळी चहा पिताना तिला चालू हा बलकवडे महाराजांची शपथ. Whose car is this? बलकवडे महाराज. Who? Alistair. हा Who on earth is Alistair? Alistair. I'll have to arrest you. Arrest. नाही ऐसा मत कर ना मारे साथ. किती येत आहे त्याला? नो फिशिंगच्या नादात फोन तलाव फेकले वाटतं या बायकांनी. नाही उचलत आहेत. मग आता वाट बाई तिकडे मला अटक झाली तर तिकडे साहेबांचं मंत्रीपद जाईल. तू साहेबांना फोन लाव ना. घरी तू घरी मला फोन लाव. थोडी सरळ. शाबास. मी निर्मला मावशी किंवा वैशालीला फोन करू का? बराच उशीर झाला त्यांना. काळजी नका करू, आमच्या मम्मी साहेब गेले असतील दुकानं पार्टी घालायला. घरी गेल्यावर कोणी विचारलं तर काय सांगायचं? आम्हाला तर बाई एवढी मज्जा आली की कधी कुणाला आलीच नसेल. My name is Shelley. We go in jail. Oh, no, it's all sorted. Can I ask you, why do you have my car? Your car? Well, my son drives it. Oh, Alistair is your son. We are his friends. Best friends. म्हणजे मावशी आहे
Actually, we are Kritika's friends from India. Okay. Can I take you home? Yes, please. घरी सोडतात म्हणतात. Let's go. Yes. Where are you staying? Longlands at Carmel. अजून कोळसा लागणार आहे का? अजून मासे भाजायचे बाळा, माणूस नाही. You know what this house means to me. I told you I did not want it used like this. I said you did not have my permission. But did you listen? No. This is unforgivable. I expected more from you. Sharif, No. Excuse me. कृतिका, पुढच्या पार्टीचं बुकिंग कॅन्सल करायचंय का? नाही माहित आता यार काही. बरोबर आहे, पण मी त्यांना असं लटकत नाही ठेवू शकत. आणि आपल्या पुढच्या प्लॅनचं काय करायचंय? आपलं ठरलंय ते सगळं करायचं. आपण का म्हणून आपला प्लॅन बदलायचा? हो प्लीज आपण प्लॅन नको बदलूया. एक सेकंड, पण तुम्हा दोघींना ती भेटली कुठे? हा? आनंदबाई, इतकी मजा आली, इतकी मजा. निर्मला, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं कसं नाहीये? तिला जर तुम्ही इथे आणली नसती तर हे सगळं झालंच नसतं ना. अहो असं काय करताय तुम्ही? मुद्दा हा आहे की हिने आपल्याला आणि स्वतःच्या सासूबाईंना दोघांनाही फसवलंयच की नाही? अरे मी काय विचारतेय, ही काय बोलतेय? ऐका ना प्लीज, जाऊ दे ना वैशाली. जाऊ दे तर झालंच ग. पण वाईट या गोष्टीचं वाटतं ना की विश्वासाने आपण सगळं खरं मानायचं आणि आपलीच माणसं आपल्याशी खोटं बोलतात. काय माहिती इथे आता आणखीन कोण कोण काय काय लपवतंय ते. चल ग. इतकी मजा आली, इतकी मजा आली. आठवतंय का काय काल रात्रीचं? घ्या, जरा बरं वाटत. चला, तुम्ही बायका वेळेवर का नाही निघत? तयार होता येते. पण आपण लग्नाला नाही चाललोय, आपण फिरायला चाललोय. येतील घरी. आलो ना. हॅलो, तू नाही केलास ना फोन? शेवटी मलाच करायला लागलं. काय ना, आज कुठे? बटरमियर लेक. हो,
कसा सुंदर आहे म्हणतात. मी नाही पाहिजे. येऊ का? हं? अगं घाबरतेस काय लगेच? नाही येते मी. आम्ही आज अँडल साईडला जातो. एन्जॉय. ओके. लेट्स गो. Have fun. You are not coming with us? Everything will be alright, huh? Don't worry. No, I will. You take care. म्हणाल तुझं व्हॉट्सअप चेक कर ना. का? कर ना. हे का? ट्रेन राईडचं तिकीट. मी नको म्हणाले होते. नाही माझ्याकडून घे. कशाबद्दल? आम्ही काय तुला टाकून जाणार आहोत का मजा करायला? हे आता दिले तर घ्या बच्चू. उगाच नखरे करू नकोस. चल. ए अभि, कोण समजतोस तू स्वतःला? म्हणजे तुम्हाला काय वाटतं? एखाद्याला काहीतरी परवडलं नाही म्हणजे काय ट्रॅजेडी झाली? हा? This is so humiliating. म्हणाल स्माईल. हे वैशाली तर खांद्यावर हात टाक ना तिच्या. तुला काय वेगळं सांगायचं आता? खरं म्हणजे आज ना मला पोहायला जायची इच्छा होती. ती कृतिका नाही म्हणत. अतिशय आहे. हिचं काय ऐकता तुम्ही? हा काय तोंड केलेत पण बाकडासारखे. बघू बघ ना. बरी असतं का आता? हा बरी आहे बरी आहे. ती गोळी घेतली आणि एकदम फ्रेश वाटलं. हो बरं केलंस. आज एकदम सकाळी सकाळी. सकाळी सकाळी अहो असं काय करताय? दुपार आहे ना तुमच्याकडं. हा हा ते फोन करा मी अहो रात्रीचा मेसेज आहे. रात्री बघा नव्हता काय पाठवला तुम्ही? नाही मी कुठं. तब्येत बरी आहे ना तुमची? हा सकाळी गोळी. हा दादा बरी आहे एकदम बरी आहे. मग ते केसानं काय झालं? काय झालं? हा हे टांग केले. काय केलं? टांग टांग टांग. आवाज कुठले काढताय? झाला तिकडे. अहो हेअरस्टाईल केली. म्हणजे मेसेज द्यायला गेलं का? मेसेज ना. हा ते इंदुताईला तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणून तर म्हणत होत्या. हा बोला बोला. नमस्कार. हा उत्सुक होते तुमच्याशी बोलायला. असं ना चांगलं आहे. काय म्हणताय राजकारण? अरे नवीन प्रॉड चाललंय. बाकी तुमचं अगदी बेभान का नाही का? आज मंत्री आहात उद्या तर नाहीच. काय बोलायचं? नाही काही नाही. ते आम्ही इकडं आलो ना. ते आता निघालोय आम्ही इकडं.
नंतर करते मी तुम्हाला फोन. हा एक सुनबाई रंगात नको तिकडं. हा तर एकदम करूयात. द्या जरा त्यांना फोन दे. सुनबाई तिकडे लांब. या दादासाहेब, म्हणजे येते ना मग. काय सांगू तुम्हाला, माझ्या डोळ्यावर इतकी मज्जा आली, इतकी मज्जा आली, इतकी मज्जा आली, मला आधीच हसायला. गीता हे बघ सेल्फी प्रियाला वल्गेरिस म्हणतात मला. सॅलडमध्ये वापरायचं मस्त लागतं. आपण जाताना घेऊन जाऊ. तुला खूपच माहिती आहे का या सगळ्याची. तू ये कधीतरी माझ्या ग्रीन हाऊसमध्ये, मजा येईल तुला. नक्की. एक विचार, 2 विचार. मगाशी ना चुकून तुझं आणि कबीरचं बोलणं ऐकलं. पैसे हा खरंच एवढा मोठा इश्यू आहे का ग? हा प्रश्न कायम पैसे असलेल्यांनाच पडतो. बरोबर. पण तरी मला वाटतं की आपण सगळंच खूप पैशापाशा आणून ठेवतो. असं नाही आहे गं. मी लहान असताना माझ्या बाबांकडे फारसे पैसे नव्हते. आत्यांनी इतर नातेवाईकांनी वारंवार पैशाची मदत केली. माझ्या शिक्षणाचा खर्चही त्यांनीच केला, परत कसलीही अपेक्षा न करता. पण बाबा जाम निंद्यासारखं वागायचं. नंतर त्यांना त्याची सवय झाली. मी मोठी झाल्या ना सर्वात आधी पैसे कमवायला लागले. मला नाही आवडत कोणाकडनंच पैशाची मदत घ्यायला. म्हणाले हे सगळं कबीरला नाही म्हणून. का पाहण्यावर बेस माझ्या ते इकडे चाललं होते तिथे तुझ्या सासू.
खाल्लेच नाहीत म्हणजे नेमकं काय झालं म्हणलं मावशी? पार्किन्सन चमत्कारिक प्रकार आहे हा. हे नक्की काय झालंय कळेपर्यंतच वेळ गेला. म्हणजे पहिला प्रसंग मला आठवतोय, तर माझ्या नातवाने ना माझी परफ्यूमची बाटलीच फोडली. तो बिचारा सॉरी सॉरी करत रडत होता ग, पण मला ना वासच आला नाही. घराच्या सगळ्यांना आला होता, मलाच नाही आला. हे काय कोविड सारखं आता. मग केल्या टेस्ट केल्या, कोविड नव्हता. आणि त्यावेळेला ना लिपस्टिक लावायला लागलं त्याची ओठाच्या बाहेरच जायची, मग पुसायची परत टिशूने. अशी बोट घट्ट धरून पाहिली, मग असं घट्ट धरलं, पण नाहीतरी रंग फिसकटायचा तो फिसकटायचाच. त्या सुमाराला असं हे सगळी धडपडणं चालू झालं. असं काय पाय मोडला, उद्या काय जाता जाता दरवाजाला लागून खर्चटलेस. आता त्या दिवशी तर पायऱ्यांमध्ये गडगडलंच की ग एकदम. बरं झालं गडगडले ते, त्या निमित्ताने डॉक्टरकडे तरी जाणं झालं ना, आणि हे दुखणं तरी कळलं. थँक्यू आई. या दोघांनाही माहित होतं, मुद्दामून बोलले. मग ठरलंच होतं तसं. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं एकत्र. म्हटलं होतं की नाही सरप्राईज आहे म्हणून. अगं तू का रडतेस आता? लगेच काही मरत नाहीये की मी. काय बोलताय? आणि तसाही सगळ्यांचाच दिवस येणार आहे की. तुम्ही काय अमर आहात काय? हा, काहीतरी ट्रीटमेंट असेल ना ह्याच्यावर. मेंदू कमकुवत होत जातो हळूहळू, आणि त्याच्याबरोबर शरीर. पण हे काय वेगाने होईल हे नाही कोणी सांगू शकत. मला ना शुगर निघाली नाही. हा, म्हणजे डॉक्टर म्हणाले विचार कमी करा. हा तो कसा करायचा ना. एक काही ती हाऊस होती मिली गोडाची, तीही आता बंद झाली. मग त्यांना मी म्हटलं, हे बघा मी काही शुगर वगैरे कमी करणार नाही, थोडी कंट्रोल करीन, बाकीचं तुम्ही बघा जे करायचं ते. मला एके दिवशी ऑफिसमध्ये असताना असंच खूप धडधडायला लागलं होतं. डावा हात बधीर झाला, घाम फुटला. हो, मला वाटलं काय आहे आता हार्ट अटॅक. सिगरेटी खूप आहे. हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा कळलं की पॅनिक अटॅक होता. मी साफसफाई करताना सारखी शिंकायची, मला कळायचंच नाही काय. मग डॉक्टर म्हणाले की धूळ झेपत नाही. आजार नाही आहे, त्याला अलर्जी म्हणतात. काय मला नाहीये काही आजार, तर काय बनवून सांगू का आता? मला तुम्ही सगळेजण
काय करताय ते या, या. तू काय पाहण्यावर उभी आहेस माझ्या? ते इकडे चाललं चिंता आहे तिथे. माझ्या डोक्यात जाऊ नको ना तू. म्हणून तुम्हाला कोणाला सांगत नव्हते मी. आणि आपली ट्रिप व्हायची अजून. मजा करायला आलोय आपण इथे. उद्या सगळ्यांनी फिरायला जायचंय, कळलं? गुड नाईट. You need some help? नो. करतो ग. नको नको राहू दे. आता पुढचे कपडे मी घेते. It's okay. मला सवय, मी रोज पाहतो बरा. माझ्या घरी 3 बायका राहायच्या ना माझ्यासोबत, म्हणून. पैशाने केवढी आरडाओरड करते बघ. नको रे तिचं नाव घेऊस. तिने आपल्याला एकत्र पाहिलं ना तर ते खरं नाही. का? अरे ती लगेच लग्न बिग्न सुरू होते. करायचं का मग लग्न? म्हणजे तुला करायचं आहे का लग्न? मला लग्नच करायचं नाही. तसंही रोमॅन्स मरतोच लग्नानंतर. मला तर रोमॅन्स पण नको. आयुष्यात रोमॅन्सही नको. मला इंटरेस्ट नाही आहे. माझ्यासारखा कोणी असेल तरी इंटरेस्ट नाही. कोणीही असला तरी नाही. तुझ्या सासूबाईंना खायला काय आवडतं हे सुद्धा माहिती नाहीये का तुला कृतिका? मी काय म्हणते ताई, Okay. I think we need to talk to Mama. I'm trying to call her, but she's just neglecting me. Yeah, but we need to figure out how to convince her. We can't keep this hanging. We need to confirm Kabir's next booking. It's a month away. I know. नीता, ह्या PNB सिच्युएशनमध्ये खरंच माझी चूक आहे असं वाटतं तुला? तुझी नाही तर कोणाची चूक आहे कृतिका? काय करू? मी दिलेलं सजेशन तुला पटणार नाही. काय? चल चल ग. तुझ्या सासूबाईंना खायला काय आवडतं हे सुद्धा माहिती नाहीये का तुला कृतिका? कठीण आहे तुझं. आमच्याकडे तर मोठी यादी आहे. काय आवडत नाही ते विचारा. ऐका मी काय म्हणते, त्यांना असं त्यांचंच घातलं तर, म्हणजे त्यांचं असं करून घातलं तर
काय बोलते? अहो म्हणजे असं त्यांच्या पद्धतीचं असं करून घातलं तर म्हणजे मग इथं ही कृतिका स्वतःच खरं करायला बसलेली नाही हे पण पटेल ना त्यांना. परफेक्ट निर्मला है ना. मला वाटतं आपल्याकडचा स्वयंपाक करून घाला म्हणजे आपलं पण ऐकावं असं वाटेल ना. मला हे जास्त पटतंय. ते एक काहीतरी ठरवा ना. खरं म्हणजे मला निर्मलाचं पटलं आहे की नाही. मला ना पटतंय सगळ्यांचं पण आपलं जेवणच त्यांना आवडलं नाही तर तिचं ना एक असं असतं एक पाय इकडे एक पाय तिकडे आणि एक काय ते ठराव ना. तर काय त्यांच्या पद्धतीचं त्यांच्या पद्धतीचं आपल्या पद्धतीचं. एक मिनिट, मी काय म्हणतो, दोन्ही करूया. 2 टीम्स मध्ये कुक ऑफ. सोपं. हा चालेल. म्हणजे काय म्हणजे दोन्ही पद्धतीचं करून खाऊ घालायचं. शेनीला ठरवू दे ना तिला काय आवडतंय ते. बोलव उद्या शैलीला मग बघ आम्ही काय करतो ते. ठरलं तर मग आम्ही जिंकणार. येस आमची टीम जिंकणार. इकडे कुठं निघाली? इकडे इकडे या टीममध्ये असतो. Lovely food, thank you. You want more? Oh, no. I'm full, thank you. That was a lot. No, guests never do this. Yeah. Now you must tell us who has won. Sorry? We did one competition. Indian food versus Western. You tell us what you liked. Oh, okay. Well, it was all lovely. But the Indian food was special. अरे आपण तिला कशासाठी बोलवलंय? हो ना. Shelly, are you still angry? I'm sorry I lost my temper the other day. I overreacted. मागच्या वेळेला आले होते तेव्हा जरा जास्त झालं तुला वाईट वाटतंय. खरंय. No. Kritika should have taken your permission. काय ग? Shelly, I'm really very sorry. But she is not doing a bad thing over here, na? Like she has not started bar and. अरे पण बार सुरू केला तर काय बिघडलं? प्रामाणिकपणे पैसे मिळवण्याचे कारण आहे ना. थांबा. Exactly. I mean, she's really trying to prove herself. I mean, her, Alistair, and Steve. Yes, look how wonderfully they have done it. हळू बोला. काय म्हणजे? मुलांनी घर किती छान केलंय ते बघा. हा. Why you don't want to support? हा. It's not that I don't want to support the kids. It's just hard for me to look at this house and not remember my husband.
I don't know how much you know, but my husband died after a long, draining illness. तिचा नवरा खूप शब्द सांगत असू नको तिला. कारण तिचा नवरा आजारी पडून गेला. अगं बाई, मग तुम्ही नका ऐकू. तर मी ऐकलं तू कुठे बिघडलाय. अरे यार, तुम्ही किती बोलताय. आय एम सॉरी शैली, प्लीज कंटिन्यू. He spent his last year out of hospital in this house. Every corner holds a memory of him. Sometimes it's like he's still here. I can feel it. तिला असा भास होतो की तिचा नवरा अजूनही इथेच कुठेतरी. What named your husband? John. 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 एवढ्याला आणि तुले करता तुम्ही. आमची हिंमत होती का? नीट नाही, भात नाही. आणि तुम्ही किती पाळताय रे ती भाती. बघते ना. I also lost my husband 5 years ago. Oh, sorry. So trust me when I say that I completely understand what you mean when you talk about the house and the memories. Some days I think I'm over it, and then I suddenly realize pain will never get old. That is true. But you know what I have realized recently? Is that we focus too much on the death. And we don't celebrate the life enough. Please make space for some good memories. It works. ठीक आहे, आणतो आता यांना वेफर्स हवेत खूप सारे चीज वाले. रेग्युलर चालू लागलीस का गाडी? नीता, कॅन आय टेल यू समथिंग? बोल की. आज ती शैली बोलत होती ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली माझ्या. माझा बाबा गेल्यानंतर माझ्या आईला एखाद्या पार्टनरची गरज असेल याचा मी विचार कधी केलाच नाही. मला वाटलं काय, मी आहे, प्रिया आहे, आजी आहे, व्यवस्थित पैसे कमवून तिच्या हातात ठेवले की झालं, अजून काय हवं असणार आहे. पण तिच्याही काही इमोशनल गरजा असतील किंवा आम्ही सगळे असूनही ती एकटी पडत असेल. हे कधी लक्षातच नाही आलं माझ्या. आता आले ना लक्षात. मग सांग तुला. पण आता सांगून काय फरक पडणार आहे? कधीच न सांगण्यापेक्षा कधीतरी सांगितलेलं काय राहिलं. इकडे बघ, बस आता पुढे बघ.
घरचं सांभाळतेस कळलं ग, पण काम काय करतेस? कशाला काय करायचंय? घर सांभाळणं पण कामच होतं. तुला नाही का वाटत की तुझे तुझे पैसे असावेत, त्याच्यासाठी कोणावर अवलंबून राहावं लागू नये? आहेत की मग पप्पांचा अख्खा साखर कारखाना आहे, सासरी डोंगरच्या डोंगर मालकीचं, अजून कमवून करायचं काय? अगं पण स्वतः कमवलेले पैसे वेगळे ना. म्हणजे तुला काही छंद वगैरे आहेत की नाही मग? आहेत ना, तेवढे तरी आहे. रांगोळी काढायला आवडते. माझी रांगोळी बघायला लांबून लांबून येतात लोक. एकदा तर आमच्या इथल्या पेपरमध्ये पण छापून आणला फोटो. आणि हां, स्वयंपाक करायला आवडतं. चायनीज, थाय, इटालियन सगळं येतं मला. मी काय विचारते ते कळत नाही. आणि मी काय सांगते हे तुला कळत नाही. तुझं आपलं ठरलंय, नोकरी करणं म्हणजेच खूप, बिझनेस करणं म्हणजेच खूप, घर सांभाळणं, आपल्या माणसांची काळजी करणं खूप असू शकतंच की. एवढा मूलूक खा, इथं पुन्हा 17 साल घरी. वा मस्त. हा आणि आता डोळ्यात डोळे घालून बोलायचं बरं का. ह्याच्या लाजायचं काम नाही. आणि नुसतं तो विचारेल त्याची उत्तरं देऊ नकोस, तू पण विचार त्याला. हो हो हो, आणि जो खरंच फनी असेल तरच असायचा, नाही तर सगळ्या वाईट जोक्सवर हसत बसावं लागेल. हे बघ, हे ओढणी घे. छान दिसतंय ना? नाही मी दिलेला फ्रॉक घालायला हवा होता. नाही नाही नको 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 हे छान दिसतंय. सूप कुठलं गेलं? असं काही नाही, कुठलंही चालेल. Excuse me? Thanks. Yes. 2 tomato soups, please. Sure. Yeah. खायला सांगायचं काही? मला नको आहे ॲक्च्युली. तू सांग ना, पण तुला हवं असेल तर. छान दिसतेस. आपण ऑकवर्ड झालोय कारण हे डेटवर वगैरे येणं ह्याची सवय नाही आता. आपण नाही आलो डेटवर. नाही आलोय, पण इकडे असं भेटलं तर त्याला डेट म्हणतात. मीता, आपण हे असं भेटलो नसतो तर मुद्दाम तुला शोधून मी भेटलो असतो की नाही माहित नाही, पण आपण आता भेटलोच आहे तर मी बोलतोच. मला आवडेल तुझ्याबरोबर काहीतरी फ्युचर बांधायला. आज विक्रम असता आणि माझा डिवोर्स झाला नसता तर आपण हे बोललोच नसतो. पण तुला भेटलो त्या दिवसापासून माझं मन मला सांगते की 100% आपल्यात काहीतरी केमिस्ट्री. आपण ट्राय तर करूया ना. मी निघते अंकुश. मीता, अंकुश प्लीज. अगं
झोपली नाही तू अजून? काय झालंय ते सांग आधी. काही नाही झालं. सांग म्हणते ना. चिमू तू आणि मेघनाने जे सुरू केलंय ना ते बंद करायचं लगेच. आई तू रडू नकोस. तुझ्या बाबाची जागा कोणी नाही घेऊ शकत चिमू, कधीच नाही. पण आई बाबाची जागा कोणीच घेत नाही, कोणी घेऊच शकत नाही. पण तुझं काही वाईट आहे की नाही. मी आता आहे म्हणून ठीक आहे. नंतर मी शिकायला बाहेर गेले तर मी तुला पाठवणारच नाही कुठे. आणि मी करते ना तसं तो एकटीने. कशाला हवाय तुला बाबा? आई आपण मला बाबा शोधत नाही आहोत, तुला मित्र शोधतोय. तू परत आलीस ना की बोलू आपण. आणि आणखीन सांगायचं होतं, शिकणार नाही का? काय गरज आता? आय लव्ह यू एवढंच सांगायचं होतं. आवडत नवऱ्याला आणि तुले करता तुम्ही. आमची हिंमत होती का? नाही भा. काय झालं? काय झालं? सॉरी तू आवाजाने उठलास का? नाही, मी जागाच होतो. तू ओकेस ना? हो. चल जरा बाहेर जाऊ मोकळ्या. चल. तुमच्याच बोलण्याचा आवाज असेल. झोपा. सावकाश. बरं वाटतंय का? साखर नाही नको. निघूया. झोपलं पाहिजे ना? थोडा वेळ थांबूया ना, म्हणजे तुला झोपायला उशीर नसेल होणार तर. एवढे मिस्टर श्याम, शेली के मिस्टर, आप लोग क्या? हाँ, शेली सिस्टर लाइक. हाँ, नमस्ते जानदा जी. तुम काय को इधर घुट बोलते हो? हमको घबरवाते हो तुम. इंग्लिश? No worry. Here all good. Your son married. Your next son, good boy. Soon married. Kritika all love.
अच्छी सोई. युअर वाईफ व्हेरी एकदम नाइस. ऑल ऑफ गुड हियर. फिर काय को लटके को ना. आप जाओ इधर से. इधर इधर का कुछ नहीं. आप अपने जीसस पर भरोसा करो. इधर हम हैं. हाँ, जाओ आप. जाओ. जय बलकवडे महाराज. काय चाललंय? ते फुलदाणी. चक्र बस का ग जरा. आता काय रात्रभर माझ्या खोलीच्या बाहेर पहारा देत बसणार आहेस? जा झोप गुपचूप. ते हा सापडलं. केबल फ्ली मार्केट. चल शॉपिंगला जाऊया. चला चला. हे निसर्गरम्य वगैरे खूप झाला. हा खरंच. तुम्हाला काही बघायचं असतं की नाही कुणाच ठाऊक. नुसतं आपलं खरेदी करायला मिळाल्याशी मतलब आहे. हा मग आमच्या मम्मी साहेबांनी पर्स नाही घेतली तर त्या ठिकाणी गेले तर पुरावा काय? म्हणजे फक्त स्वतःसाठीच खरेदी करते का मी? मी याद्या करायला घेतल्या होत्या. चल आता आमच्या कडच्यांची पण यादी तूच कर. बघू लग्नात ओळख करून दिलेल्यांपैकी किती जण तुला आठवत आहेत. आणि भाऊ किती, बहिणी किती, लिहा त्याचं. कृतिकाचा मेसेज आला हा? आज आहे रेस्ट डे. का? अरे आपण काय मॅच खेळलोय का युद्धावर जाऊन आलोय? अरे काय? थांब ना. हिंदू डार्लिंग, आमच्याकडून तुला एक स्पेशल गिफ्ट. म्हणजे जिथे तुला असं वाटेल की चालायला होत नाहीये तिथे वापरायची फक्त. तुम्ही हवं तिथे आणि हवं तितका वेळ फिरू शकता न थकता. तुम्हा सगळ्यांना मी इथे बोलवलं तेव्हा वाटलं होतं तुम्ही सगळ्या माझ्याशी नेहमीसारखं वागा. नॉर्मल वागा. मोकळेपणाने फिरायची माझी शेवटची ट्रिप आहे याची जाणीव करून देणार नाही. पण तुम्ही तर मला पांगळे चालणार निघालात. ऐका ते म्हणतायत ना गरज असेल तिथंच मी तवाच वापरायचं. थोबाडच बंद कर. कुठं तुला सांगितलं असं झालंय मला? सारख्या तू मागे 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 काळजी करून करून वीट आणलास मला. त्या पार्किंगचा जरा इतका त्रास होतो मला तुझा. माझा इथं कोणाला माझी काही पडलेलीच नाही तर राहून तरी काय करणार. म्हणजे एकदम इंडियाला चालल्या? हा चालले. तुला काय त्याचं? तुम्ही राहू खुश झाली तर. अयो इंदू आजी तुमच्या चिडल्यात माझी काय चुकी आहे? बघ तुझे हे जे काही चोचले पुरवले जात आहेत ना ते सगळं माझ्यामुळे. हे लक्षात ठेव. म्हणजे माणसाला कशाचं कौतुक नाही ते नाही वर नुसते गैरसमज. बाई कौतुक कसं नाही. एवढं तर कौतुक चाललंय. तांग्या तांग्या. आता काही डोक्यावर घेऊन नाचू का तुला? कौतुक नाही ना. सारखं सारखं डायऱ्यानं बाहेर काढून पाण्यातून पाण्यातून. मी नसते पोहोचले तर तिथं पाणी इंदू आजीचं काय झालं असतं? विचार केलाय का कधी? आता आमच्या आई बाबांना आम्हाला नाही लावले स्विमिंगचे क्लास तर काय करणार? नाही तर मीच घुसले असते पाण्यात. पहिल्यापासून बघते मी तुझे लाड संपच ना ग. घरी तेच इथं तेच. मला आवडलीच नाही मी कधी. तर तरी बरं लग्न करून आल्यापासून माझंच चाललंय. खा ग बाई पी ग बाई. सासूरवास काय तर मला विचार. माहिती मला म्हणजे काय ते. माझ्या सासूला सकाळी उठवायला इथे तास तास लागतो. माझी सासू तर पहाटे 4ला कंबरड्यात लाग घालून उठवायची मला. तक्रार कुणाकडे करायची? दादासाहेब तरी होते तुमच्या बाजूने. तर तुझ्या दादासाहेबांचं कौतुक मला नको सांगू बाई. तुझे दादासाहेब आता दिसतायत तसे नव्हते बरं. ते आता गेल्या काही वर्षात बरं घ्यायचं.
मला तुमचा पोरगा तोंडावर दिसतो सांगून, पण भैया साहेबांना उठल्या उठल्या आधी हातात चहा लागतो. येतं काहीच नाही. माझ्या नवऱ्याला तर सकाळी उठल्या उठल्या एका हातात चहा आणि दुसऱ्या हातात बिस्किट लागतं. आता काय नाही लावत त्यांच्या पोरांना वळण, तर काय करायचं? नवऱ्याला अरे तुरे करता तुम्ही. आमची हिंमत होती का? नीट नाही, भात नाही. प्रायव्हेट मध्ये केलं ना, पब्लिक मध्ये केलं का त्याचं? आणि ते किती पाळताय किती भाती बघते ना. आता जाऊन सांगशील सगळं साबऱ्यासारखं. मी इथं तोंडावर पडले तर तुला आनंदच होईल ना. हो, तुम्हाला काय उजेड पाडायचं तर पाड, मला काय करायचं? सगळं काय धाकत असतो माझं. अगं तुला कळत कसं नाही? हे बघ, आपण इथं जशा वागू शकतो तसं तिथं वागू शकतो का? नाही वागू शकत. मग इथलं इथं वागून घ्यायचं, इथलं इथं तिथलं तिथं. मला नाही आवडत. आपलं कसं ओपन किचन, जे शिस्त ते दिसतं. मी काय म्हणते, सांगता येत नाही तर करायचं कशाला? जसं काही तू सगळं करतेस ते सांगतेसच नवऱ्याला. सगळं सांगतेस. हाच सगळं खरं. काय सगळं खरं तर कोणीच नाही सांगू शकत. मी सांगते. हा, शक्य तितकं सांगायला पाहिजे वाटतंय मला. पण सर आपलं असं काहीतरी सिक्रेट पण पाहिजे ना गं. मी काय म्हणते, भांडे मिटले का आपण? मी तर कधी भांडतच नाही बाई. मी बोलू का? तुम्ही उगाच समजलं मी तुमच्या पार्टीचं नाही. ना मग काय, तुला माझ्या मैत्रिणीला एक एक करून पटकावताना बघत बसून की. इतक्या हलका काळजाच्या आहेत का तुमच्या मैत्रिणी? माझ्या माझ्या मैत्रिणींबद्दल एक शब्द बोलायचं काम नाही. हा, मैत्रिणी जरा इमोशनल म्हणून तर थेट एअरपोर्ट गाठायला निघाले तुम्ही. मैत्रिणींचं कौतुक सांगतात. बघ मला केव्हाची शोधते मी तुला. चल सगळ्याजणी शॉपिंगला चालले. मला नाही यायचं तुम्ही सांग. अगं चल ग, मजा येईल तुला. चल. का? कोणाचा मेकअप करून द्यायचा का? म्हणाली त्या अशा बायकांना तुला शोधूनही सापडायचं नाही. नाहीच शोधत आहे मी. कदर नाहीये तुला चांगल्या माणसांची. नाही आहे, बस जा आता. कसला का माणूस पडा तुझा. ऐक ना, सुट्टीवर आलीस की चल चल सुट्टी एन्जॉय कर. बरं झालं तुला आठवलं की मी सुट्टीवर आले होते. इथे आल्यापासून एकही दिवस असा गेला नाहीये की मी कोणाचा तरी मेकअप करून दिला नाही. मला हे काम आवडत नाही असं नाही, आणि तुम्हा सगळ्यांची हाऊस कळतेय मला. पण मी 12 महिने हेच करत असते. सुट्टीवर येऊन पण हेच करायला लागणार आहे माहीत असताना तर नसते आले. ठीक आहे, मी जाऊन सांगते सगळ्यांना. यापुढे कोणी नाही घेणार तुला त्रास. बद्दल ग मला माहिती आहे तुलाही पटत नाही. पटत नाहीच नाही, मी तुझ्याच बाजूने आहे. पण तुझं चिंबूचा विचार येतो ग मनात. तिला काय वाटतं? तिलाच जास्त उत्साह आहे माझ्या लग्नाचा माझ्यापेक्षा. तिला खूप क्लॅरिटी आहे ग. मला म्हणाली माझ्यासाठी बाबा नाही, स्वतःसाठी मित्र शोध. आजकालच्या पोरांच्या मनात काय काय विचार चालू असतील काय सांगता येत नाही. निर्मला मावशी,
चिंगूशी बोलल्याशिवाय मी काहीही करणार नाही. जे करशील ना ते नीट विचार करून कर. आणि जे ठरवशील ते स्वतःच्या आनंदासाठी कर. ठीक आहे? हे मीता एक ना हात चांगलाय का हार्टवाला? हार्ट काय ते एकदाच दाखव. हा चालतंय ते चल का दाखवते. असं आम्ही काय मस्त आहे हे पण भारी आहे. हे घेऊया आपण तुझ्यासाठी. सलाईची बाटली आहे ना त्याच्यापेक्षा. तुला शॉपिंग करायचं नव्हतं मग हट्ट का केलास ग? ते सुपर मार्केटमध्ये सामान फिरवतात ना तसंच फिरवायचं आहे तुम्हाला मला. ते सामान कुठे काय बोलतं? गपगुमान येतं का नाही तुम्ही इथे न्याल तिथे? तेवढ्यात स्वतःला दोनदा सामान म्हणून घेतलंस तू. वाईट परिस्थितीतच माणसाचा खरा चेहरा कळतो. जरा गैरसोय होती असं म्हटल्याबरोबर नकोशी झाले ना मी. मला माहिती आहे हे जे झालंय ते तुला झालंय पण आम्हालाही तुझी काळजी वाटते ना. आम्हालाही वाईट वाटते. सतत काय आमच्यावर चिडचिड लावलीस? ओरडू नकोस. ते तू नको सांगूस मला. आणि आम्हाला होणारा त्रास कमी करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी तुझी नाही आहे तर तू वाढवून तरी नकोस ना तू. हे अरे यार काय सगळ्या हजेरीला मूड करून फिरता इकडे सकाळपासून. बघावं तिकडे सगळ्या शेड्यूल करेल. बस झाला आता हे. आता सगळ्यांनी चुपचाप माझं ऐकायचं. बघू कशी येते मज्जा. तुझी काळजी वाटते म्हणून बोलली ग ती. मूड म्हणजे चालूय का? मेथी रात्रभर पाण्यात भिजत घालायची आणि मग अंशापोटी खायची. त्याने काय होतं? स्किन चांगली होते. मला पर्सनली बेसनाचा खूप फायदा झाला. हो हा खरं तर बेसन पचायला खूप कठीण आहे. खायचं नाही रे, चेहऱ्याला लावायचं. आणि काय ग एवढा आटापिटा करून तुम्ही सगळेजणी आहात त्याच दिसणार आहात ना. म्हणजे बाथरूम मध्ये वैशाली गेली आणि बाहेर रेखा आली असं नाहीये ना म्हणत. माझं नाव कशाला घेतलंय? हॅलो येस मिस्टर. व्हॉट? I found her lying at the side of the road. We then went to see the doctor.
And he said it was mainly dehydration and overexertion. याचा की एक्सरसाइज करून फायदा होत नाही, शरीराचं नुकसान होतं नुसतं. हे आता तरी कळतंय ना तुला? गुन्ह्यासारखं सगळं मनातल्या मनात घेऊन फिरत राहायचं. आपल्या मनातलं कोणाशी तरी बोलावं असं नाही वाटत का ग? नाही वाटत. प्रयत्न तर करून बघ ना. नाहीच करणार आहे कोणाला. का नाही करणार बाळा? मूल हा विषय कोणी विसरू देतं का बायकांना? तसं काय होत असेल सगळं कळतं आम्हाला. का सांगितलंस ग सगळ्यांना? तुझ्या कागद कसा नाही राहत? माझ्या पर्सनल गोष्टीचा गॉसिप का नुसता? गॉसिप नाही केलंय मी. या माझ्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत. त्यांनी काळजीपोटी विचारलं म्हणून मी सांगितलं. आणि माझ्याला फक्त चुका काढत राहत. माझं प्रेम नाही दिसत आहे. ती अशीच पुढत पुढत राहिलीस ना तर मरशील एक दिवस स्वतःपाशी ठेवून. वैशाली, तुझी काळजी वाटते म्हणून बोलली ग ती. आणि ठीक आहे की मूळ म्हणजे सगळे का? आणि हवंच असेल तर सर्वच हा ऑप्शन आहेच की. अडॉप्ट पण करता येऊ शकतो. स्वतःचं नसलं तर खाणार आहे काय कोण? किंवा मूल नसण्याचा सुद्धा ऑप्शन आहेच. 1000 ठिकाणी लग्नासाठी नाव रजिस्टर करून ठेवले. ती मुलं भेटायला येतात. भेटल्यावर मी त्यांना खरं सांगते. तोंडात नाही म्हणून निघून जात. इतकं घाण फिलिंग आहे. नातेवाईक पण तेच बोलत असतात. लग्न कधी करावं? बाईच्या जातीला उशीर चांगला नाही. मूल वेळेत होऊन द्यावं. नाही होणार आहे मूल मला. तर मी काय बाई नाही का? पण फक्त आई होणं म्हणजे बाई होणं नसतं बाळा. असं बाकीच्या वागण्यावर वाटत नाही ना पण. बाकी सगळे खड्ड्यात द्या. हा, हे म्हणा, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या समोर. एकदा बघ आमच्याकडे. आम्हा प्रत्येकीची वेगळी तऱ्हा आहे. पण आम्ही बायकाच आहोत ना. तुझ्यासाठी बाई होणं म्हणजे काय हे तुझं तू ठर. बाकी कोणी नाही ठरवू शकत. बाई म्हणजे काय याचं डेफिनेशन जी मोडून काढते ना ती खरी बाई. आणि आम्हा कोणाचंही अजिबात नाही का अखंड डोक्यात जाते ना ती खरी बाई. चला तू कसं स्वागत? आज तर होणारच नाही. आलेच. वर्ल्ड लीडर्सपैकी आधीपासून बायका असतं ना तर युद्ध कमी झाली. त्या गाण्याला चार मदत करता वर्ल्ड लेट्स गो. चला. You okay? ते तू म्हणाली होतीस की आयुष्यात रोमॅन्स वगैरे काहीच नको. ते सगळं यामुळे मग ठीक आहे. मला आपलं काही मीच आवडत नाही. इथे वेळ आहे का फ्लर्ट करण्याची? मी कधीही करू शकतो अगं फ्लर्ट. हसतात मुली आणि हसतात सुद्धा. बस तू चहा आणून देतो. तुला माहितीये
मी जेव्हा लग्न करून आले ना तेव्हा सासूबाईंची अपेक्षा होती की त्यांना लगेच नातवंडाची बातमी मिळाली. पण तसं काही होईना. काही केल्या मला गरोदर राहता येईना. म्हणजे तुषारच्या यांच्या वेळेला बाई काय सांगू तुला मी, काय काय ऐकायला लागलं होतं मला. अजूनही आठवलं ना की कसंच होतं ते. आता तुला बाहेर मूल होण्याबद्दल बोलताना ऐकलं आणि खरंच वाटलं एकदम ठाणवाडेस. तशी वाईट नाहीस तू. जमवून घेतलं तर जमत आपलं. सॉरी, मी गेल्या वेळेला अगदीच विचित्र वागले. अंकुश, मला खरंच नाही वाटत आपल्यात काही होऊ शकेल. पण एक मात्र नक्की, तुला भेटल्यानंतर मला पहिल्यांदा असं वाटतं की विक्रम नंतरही माझ्या आयुष्यात कुणा दुसऱ्यासाठी स्पेस होऊ शकते. त्यासाठी थँक्यू व्हेरी मच. का? दे टाकून दे. काय काय बघावं लागणार आहे, कसं बघावं लागणार आहे. एक पांगळे होईल याची कल्पना सुद्धा ते येत नाही. नुसता विषय झाला ना तरी जीव गोंधळ होतो. होणारच नाही. आपण आजारच असा शोधून काढलाय तर काय करायला. पण इंदू, तुझी इतकी खमकी बाई मला तरी दुसरी कोणी माहित नाही. त्या पार्किन्सनला पूर्ण होणार बघ. तो आजार खचेल पण तू नाही. इकडे तुझ्यावर प्रेम करणारी, तुझ्या मागे भक्कम उभी राहणारी इतकी माणसं आहे, ती कशाला आहे? माझ्या तुझ्यासोबत सगळं व्यक्तिगत आहे माझं, पण तरी सुद्धा तुम्ही सगळे आहात. विषाद आहे आमची. इंदू डार्लिंग, हॅपी बर्थडे.
आलंय ना सगळं हो हो हा आणि ते आणलंय, भरपूर आणलंय. उद्या सगळ्यांनी तयार व्हायचं ना. हो मग कडक दिसल्या पाहिजे सगळे. अरे कळणारच नाही तुम्ही आता. पण ओळखू येऊ ना आम्ही एकमेकींना. हो ग. म्हणाली सॉरी ग, सकाळी मी नागाच्या घरात मी खूप काही बोलून गेले तुला. मी पण सॉरी. चला तर मग डेकोरेशनला सुरुवात करूया. हा आम्ही करतो, तुम्ही फुगे फुगवा. लई आहे. या सगळ्यांची आणि माझी ओळख अशी कितीशी, पण यांच्यासोबत ही ट्रिप केली नसती ना तर कायमची हुरपूड लागून राहिली असती. 4 दिवसांची ओळख असलेली ही तान्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता माझ्यासाठी त्या महाकाय पाण्यात उतरली. जीवाभावाची मैत्री म्हणजे हीच की. असा इच्छा पुरवणाऱ्या कैदाशिनी सगळ्यांना मिळो. आजार पण काही आपल्या हातात नाही, पण म्हणून घाबरून जाऊन काही होत नाही. आपला प्रवास काही आपण इतक्या सहजासहजी संपू देत नाही, हे तर नक्की. आता ना एक गोष्ट मनाशी पक्की केली, जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत पुरेपूर जगून घेणार. Cheers! The end.